जिहाद्यांचा अनधिकृत अतिक्रमण विरोधात रास्ता रोको आंदोलन, कर्जत शहर बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद. जिहाद्यांच्या विरोधात कर्जतमध्ये आमदार संग्राम जगताप यांची तोफ धडाडली. कर्जत येथे धाकटी पंढरी समजल्या जाणाऱ्या प्राचीन हनुमान मंदिर तसेच मल्लिकार्जुन परिसरात जिहादींनी केलेल्या अतिक्रमणाविरोधात आज कर्जत येथे सकल हिंदू समाजाच्या वतीनं प्रातिनिधिक स्वरूपात रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. यावेळी आमदार गोपीचंद पडळकर तसेच नगर शहराचे हिंदुत्ववादी आमदार संग्रामभैया जगताप यांनी या आंदोलनात सहभाग नोंदवला. कर्जत येथे प्राचीन हनुमान मंदिर तसेच मल्लिकार्जुन मंदिर परिसरात जिहाद्यांनी मोठं अतिक्रमण केलंय. त्यामुळे मंदिरात जाण्यासाठी हिंदूंना अवघडल्यासारखं होतं. विशेषतः माता भगिनींना याचा जास्त त्रास होत असतो. या अतिक्रमणाविरोधात प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही यावर कोणतीही कारवाई अद्याप झालेली नाही. या सर्व प्रकाराची ताबडतोब दखल घेण्यात येऊन हे अतिक्रमण काढण्यात यावं यासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. रणरणत्या उन्हात तरुणांनी 2 तासांपेक्षा जास्त काळ रस्त्यावर बसून जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी आमदार संग्रामभैया जगताप यांनी प्रशासनाला लवकरात लवकर कारवाई करावी, अन्यथा याविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. यावेळी मोठ्या संख्येनं हिंदुत्ववादी तरुण उपस्थित होते. प्रतिनिधी दीपक कासवा, अहिल्यानगर. आपला कर्जत तालुका आणि या तालुक्यामध्ये असणारा आपल्या कर्जत नगरपालिका परिसरामध्ये आपल्या सर्वांचं असणारं श्रद्धास्थान हनुमान मंदिर आणि या मंदिराकरता ज्या जिहादी वृत्तीच्या लोकांनी तिथं काही स्थानिक लोकांच्या मदतीनं आपल्याकडं तिथं कुठेतरी अतिक्रमण निघालं पाहिजे आणि आपल्या सर्व माता भगिनी असतील, युवक असतील, आपल्या सर्वच लोकांना तिथं कुठेतरी दर्शनाला जात असताना कुठेतरी आपल्याला एक मोकळ्या मनानं तिथं जाता आलं पाहिजे. याच्याकरता आज रस्ता रोकोचं आंदोलन हे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आज या ठिकाणी पुकारण्यात आलं होतं सकल हिंदू समाजाच्या वतीनं आणि त्याला मार्गदर्शन करण्याकरता सकाळी जवळपास 9:30-10 वाजता या राज्यामधील एक दमदार आमदार पडळकर साहेब ते स्वतः या ठिकाणी येऊन आपल्याला मार्गदर्शन करून गेलेले आहे आणि त्यांच्या मागणीप्रमाणे इथालच्या आपल्या स्थानिक प्रशासनाने या ठिकाणी आपल्याला लेखी स्वरूपाचं आश्वासन देखील दिलं आहे. तर आज आपण पाहतो की आज हे लेखी स्वरूपाचं आश्वासन इथं आपल्या महसूल प्रशासनाने प्रांत साहेबांनी आपल्याला त्यांनी दिलं आहे. पण इथं स्थानिक प्राधिकरण हे नगरपालिका आणि आज इथं जरी रास्ता रोको मोर्चा झाला असला, आज आपण जरी कुठेतरी लेखी स्वरूपाचं आश्वासन दिलं असलं, पण आज या ठिकाणी आम्ही इथं जे प्रशासन आहे त्याला सांगू इच्छितो की आज हा आमच्या सकल हिंदू समाजाच्या वतीनं इथं जो काही रास्ता रोको झालाय हा कुठेतरी एक लोकशाही मार्गाने झालेला आहे. पण आता जर हे तुम्ही लेखी आश्वासन जर पूर्तता केली नाही, दिलेला शब्द दिलेलं वचन हे जर पाळण्यात आलं नाही तर तुम्हाला सांगतो इथं आम्ही सगळे सकल हिंदू समाजाच्या वतीनं लोकशाही आंदोलन केल्याशिवाय देखील या ठिकाणी राहणार नाही. जिहादी लोकांनी जे काही अतिक्रमण केलंय, मंदिरं जर मोकळी होत नसतील, ज्या पाहिलेली होळकरांनी जिथं जिथं मुलांनी आपली हिंदूंची मंदिरं उद्ध्वस्त केली होती त्या ठिकाणी त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी त्या मंदिरांचा एक चांगल्या प्रकारे महाराष्ट्रात नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर देखील जीर्णोद्धाराचा कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. आणि त्यांच्या जन्मभूमी आता या ठिकाणी जर असं होत असेल तर एक कदापि आमचा सर्व महाराष्ट्रातील असणारा हिंदू बांधव ते कुठे सहन करणार नाही. आणि म्हणून आजचा हा फक्त लोकशाही मार्गाने झालेला एक वेगळा आपल्याला कुठेतरी विनंती या ठिकाणी करण्याकरता आम्ही सगळे बांधव या ठिकाणी आलो. प्रशासनाला आम्ही सांगू इच्छितो की आता हे लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये जर तुम्ही पाहिलं तर आज देशामध्ये आणि राज्यामध्ये दोन्ही ठिकाणी आज हे जे सरकार आहे हे तिरंग्याचा सन्मान करणारं सरकार आहे. आज हे सरकार जे आहे ते तिरंग्याचं रक्षण करणारं सरकार आहे. आणि इथं जे लोक आज मंदिराचे पुढे अतिक्रमण करतात, स्वतःचा व्यवसाय करतात, घरं बांधतात,
ही लोक हे तिरंग्याचे सन्मान किंवा त्याची आबरू राखण्याचं काम करणारे लोक नाही. तर आपण काश्मीरमध्ये पाहिलं की त्यांनी आपल्या लोकांना विचारलं, तू कुठल्या जातीचा आहे, तू कुठल्या धर्माचा आहे. मग आपल्या ते लोक गेले, त्यांनी सांगितलं कुठला धर्म आहे आणि त्यांना त्यांचं उत्तर देखील दिलं. पण ते थांबणार नाही. आपल्याला पुढच्या काळामध्ये अशाच प्रकारे जर ते लोक जात विचारून जर आपल्याला गोळ्या घालत असतील तर अजूनही आपल्याचे जे भाईचारा पाळणारे लोक आहेत, ते भाईचारा जोपासणारे लोक आहेत, हे जे निवडणूक आली तर मता करता जे काही जोगा मागणारे लोक आहेत, त्यांनी कुठेतरी डोळे उघडले पाहिजे. ते कुठेतरी सांगतात, आम्ही काही काही ठिकाणी ऐकलं ते म्हणले असं नाही घडलं तसं नाही घडलं. आता याचं कोण होती पाहिला. आता ज्या घडलं त्या लोकांनी तिला सांगितलं की आमच्या पुरुष मंडळीला विचारलं की काय जाते काय धर्म आहे. काही जण तर तुम्हाला सांगतो त्याला ते कलमा पडायला लावलं, त्याला पडता नाही, त्याला गोळ्या घातल्या. म्हणजे इतकं सगळं हे भारत देशामध्ये घडत असताना कुठेतरी आज आपल्या प्रत्येक गाव खेड्यामध्ये शहरांमध्ये छोट्या मोठ्या वाडी वस्तीवर जर आपल्याला कुठेतरी याची जर जाण नसेल तर आपल्याला तुम्हाला सांगतो या देशामध्ये सुद्धा आपण राहू नये. त्यामुळे आपल्याला आम्हाला सगळ्यांना आज कर्जत भागातील आमच्या सर्व विशेषतः हिंदू बांधवांना विनंती राहील की हा प्रश्न फक्त तालुक्यापुरता नाही, हा कर्जतच्या एखाद्या आपल्या नगरपालिका हद्दीतील शहरातला नाही, तर हा सकल हिंदू समाजाचा प्रश्न. उद्याच्या येणाऱ्या आमच्या माय माऊलींचा रक्षणाचा विषय आहे, हा तिरंग्याच्या सन्मानाचा विषय आहे. म्हणून आपण प्रत्येकाने याच्यावर गांभीर्याने पाहिलं पाहिजे. आणि म्हणून आज प्रशासनाला देखील आम्ही सांगतो की आज या ठिकाणी आम्ही सगळेजण तुम्हाला जर सुरुवातीला सांगितलं लोकशाही मार्गाने आलो. लोकशाही मार्गाने आम्ही या ठिकाणी सगळे मंडळी कायद्याचं पालन कुठेतरी आम्ही सगळ्यांनी केलं आहे. पण पुढच्या जर या तुम्ही सगळ्या गोष्टींची पूर्तता केली नाही, आमच्या जर सकल हिंदू समाजाची इथं कुठेतरी अवहेलना होत असेल, त्यांची जर तुम्ही कुठेतरी चेष्टा करत असाल तर तुम्हाला सांगतो ते शिवतला त्या खेळपीचा किंवा तुमचा नगरपालिकेचा कोण अधिकारी असाल किंवा तुम्ही कोण असताल, तुम्हाला सांगतो वेळ प्रसंगी तुम्हाला देखील आम्ही तुमची जागा देखील दाखवल्याशिवाय राहणार नाही. हे देखील हा तुम्हाला याच ठिकाणी आम्ही येऊन दाखवू. तसं तुम्ही मिटिंगला नगरला येता पण तिथं आम्ही काय करणार, आम्ही इथं येऊ. आता तुमच्या सगळ्यांच्या मिटिंगा तिथं जिल्हा परिषद मध्ये असतात, कलेक्टर ऑफिस मध्ये असतात. आणि हा प्रश्न तुम्हाला सांगतो हा कुठलाही या वैयक्तिक विषय नाही, तर हा धर्माचा विषय आहे. 14 एप्रिलला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती होती आणि 13 तारखेला देखील ज्या वेळेला संभाजीनगर सारख्या ठिकाणी ज्या वेळेला तिथं जयंतीचे पोस्टर लावण्याचं काम सुरू होतं तर एक जिहादी तिथं आला आणि त्यांनी काय केलं त्याचा तो आमच्याकडे दिला. म्हणजे त्यावेळेस देखील आपल्यातले काही लोक शांत बसतात की ज्या बाबासाहेबांनी ज्या देशामध्ये प्रत्येक व्यक्तीला कुठेतरी आपल्याला प्रत्येकाला अधिकार दिला, घटनेच्या माध्यमातून दिला, तर त्या बाबासाहेबांना सुद्धा हे मानायला तयार नाहीत, त्या तिरंग्याला मानायला तयार नाहीत. ते फक्त मानतात तर तो फक्त जिहाद मानतात. आणि तो मग कुठलाही असो, तो लव्ह जिहाद असो, लँड जिहाद असो, किंवा आपण पाहिलं की तिथं कलमा नाही पडता आले तर मर्डर जिहाद सुद्धा त्या ठिकाणी त्या लोकांनी केला. पण याच्या बाबतीमध्ये आपण सर्वांनी आता आज कुठेतरी आपण खबरदारी घेतली पाहिजे. आणि म्हणून आजचा जो काही आपला रास्ता रोको होता, सकल हिंदू समाजाच्या सगळ्या मान्यवरांनी पडळकर साहेब या ठिकाणी आल्यानंतर त्या सगळ्या आपण निवेदन स्वीकारलेलं आहे, मागण्या आपल्या प्रशासनाने मान्य केलेल्या आहेत. पण आज इथं हा विषय थांबणार नाही. जोपर्यंत तुम्ही ते अतिक्रमण काढणार नाही तोपर्यंत याच्या ठिकाणी हा संघर्ष, याचा पाठपुरावा आणि हा प्रश्न आम्ही सातत्यानं हा राज्य सरकार बसून तर आपल्या कर्जत नगरपालिकेपर्यंत हा या ठिकाणी ज्वलंत ठेवण्याचं काम आमच्या वतीने केलं जाईल. त्यामुळे आपण सर्वांनी, प्रशासनाच्या सर्व लोकांनी याची गांभीर्याने दखल घ्यावी आणि याच्या बाबतीमधला कुठेतरी एक योग्य तो न्याय आमच्या सकल हिंदू समाजाच्या माता भगिनींपासून आमच्या युवकांपर्यंत आपण द्यावा, अशी या ठिकाणी आपल्याला आग्रही भूमिका, आग्रही मागणी या ठिकाणी आपल्या सर्वांना करतो. आणि आज आमचे उपोषण करते शुभमजी माने असतील,